असं चिकन रान एकदा नक्की करून बघा। हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। चिकन तंदूर बनवण्यासाठी मी इथे 1 kg चिकन घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणे, त्यानंतर 1 लिंबूचा रस टाकते, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण सर्व मसाले चिकनला लावून घेतलेले आहेत। आता हे आपण 1 तास मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून देऊ। तर आता दुसऱ्या मॅरिनेशनसाठी मी इथे घेतलेले आहे काश्मीरी मिरची पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला, धना पावडर, घरचा गरम मसाला, चाट मसाला, अद्रक लसूण मिरची यांची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, काळं मीठ, दही, काश्मीरी मिरची ही भिजवून त्यांचं वाटण करून घेतलेलं आहे, कस्तुरी मेथी आणि तेल। तर आता आपण हे सर्व मिक्स करूयात। आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल ओतते। तेल हे आपण चांगलं गरम करून घेऊ। तेल हे आता चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करू। त्यानंतर तेल थोडंसं थंड करून घेऊ। आता तेल हे आपलं साधारण थोडंसं थंड झालेलं आहे। तर त्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर टाकते, त्यानंतर मिरची पावडर, अद्रक लसूण पेस्ट, हे चांगलं मिक्स करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ, थोडंसं काळं मीठ, जिरा पावडर, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, 2 चमचे वाटण केलेली मिरची। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी दही टाकते। दही टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून झालेलं आहे। तर दुसऱ्या मॅरिनेशनचा आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण या मॅरिनेशनला स्मोक देऊयात। स्मोक देण्यासाठी मी हा विस्तू गरम करून घेतलेला आहे। त्यावरती मी 1 चमचा तूप टाकते आणि त्यावरती झाकण ठेवून देते। आता 15-20 मिनिटांनंतर आपण हे झाकण काढू।
आता आपला स्मोक देऊन हे 15-20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. असा आपला मसाला तयार झालेला आहे. आता मी हा तयार केलेला मसाला चिकनला लावून घेते. अशा प्रकारे सर्व पीसला हा मसाला लावून घ्यायचा. आता आपला मॅरिनेशन केलेला हा मसाला चिकनला लावून झालेला आहे. आता हे आपण फ्रीजमध्ये 5 ते 6 तासासाठी मॅरिनेशन होण्यासाठी ठेवून देऊ. आता मी हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलेले फ्रीजमधून बाहेर काढलेले आहे. आता हे आपण ओव्हनमध्ये ठेवून देऊ. आता पहिल्यांदा ओव्हनच्या या जाळीला आपण थोडं तूप लावून घेऊ. आता ही जाळी मी ओव्हन मध्ये ठेवलेली आहे. तर मी ओव्हन चालू करते. आता मी पहिल्यांदा ओव्हन हा गरम करून घेते. त्यानंतर त्यामध्ये हे चिकनचे पीस ठेवते. आता मी चिकन ठेवून ही जाळी आतमध्ये ठेवलेली आहे. तर आपण 15 ते 20 मिनिटासाठी हे चांगलं शिजवून घेऊ. आता 30 मिनिटं झालेले आहेत. आपण एकदा ही जाळी बाहेर काढून त्याला बटर लावून घेऊ. अशा प्रकारे चिकन हे शिजलेले आहे. आता आपण या पूर्ण चिकनला असं बटर लावून घेऊ. आता या सर्व चिकनला बटर लावून झालेले आहे. आपण पुन्हा 10 मिनिटे हे ओव्हन मध्ये ठेवून देऊ. अशा प्रकारे आपलं चिकन रान हे तयार झालेलं आहे.